अजित अनंतराव पवार आता अनंतात विलीन झाले, स्वर्गवासी झाले. पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे, तसं दादांचं काम आता बोलू लागले. त्यांच्या अनेक दुर्लक्षित अडगळीत पडलेल्या गोष्टी समोर येत आहेत. सोशल मीडियावर तर अक्षरशः अजितदादांच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या लिहिल्या जात आहेत. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका पत्रकाराने स्वतः बघितलेले आखो देखी 8 किस्से सांगणार आहे. यामध्ये अजित पवार यांच्या अँटी चेंबरमधली पाटी त्यांचं वेगळेपण कसं अधोरेखित करते, कर्मचाऱ्याला बास करायचं असं का सांगितलं, हेच या व्हिडिओत बघणार आहोत. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रवास 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवसांनी थांबला. ते 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. ते स्वतःही आपली ही इच्छा उघडपणे बोलून दाखवायचे. पण उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री न होण्याचा ट्रेंड इथेही कायम राहिला आणि महाराष्ट्र एका खमक्या मुख्यमंत्र्याला मुकला. याच अनुषंगाने ज्येष्ठ राजकीय पत्रकार सुरेंद्र गांगल यांनी अजित पवारांचे 8 किस्से सांगितलेत. गांगल यांनी जवळपास 2 दशकांहून अधिक काळ मंत्रालयातून पत्रकारिता करत असताना अजित पवारांबद्दल वार्तांकन केले. दादांना जवळून पाहता आलं, त्यातूनच त्यांनी स्वतः अनुभवलेले 8 किस्से लिहिलेत. त्यात पहिला किस्सा, बस करायचा आता. मंत्रालयाला 2012 साली आग लागण्याच्या आधीची गोष्ट. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या अँटी चेंबरमध्ये गप्पा मारण्याची संधी मिळायची. अशाच एका भेटीच्या वेळी त्यांच्या कार्यालयातील एक कनिष्ठ कर्मचारी पेढे घेऊन आत आला. त्यांनी विचारलं, कसले पेढे? तो म्हणाला, मुलगी झाली. पेढा घेते म्हणाले, आधीचं काय आहे? तो म्हणाला, एक मुलगी. बस करायचं आता, आता आणखी मुलं होऊ द्यायची नाहीयेत. दादांनी प्रेमानं खडसावलं. त्या कर्मचाऱ्यासाठी नसेल, पण आमच्यासाठी एक धाकाचा होता तो. मला खात्री आहे तो दादांच्या आज्ञेबाहेर गेला नसेल. तो कर्मचारी आजही त्यांच्या कार्यालयात कार्यरत आहे. त्यांच्या या सल्ल्यातून दादांची सामाजिक जाण दिसून येते. आता दुसरा किस्सा, गणित समजावून घेणारे दादा. मंत्रालयाला 2012 साली आग लागली. त्यानंतर मंत्रालयातील तळमजल्यावरील पत्रकार कक्ष खाक झाला. त्याआधी केवळ काही महिन्याआधीच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पत्रकार कक्षाचं उद्घाटन झालं होतं. मी तेव्हा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा अध्यक्ष होतो. आगीनंतर मंत्रालयाची पुनर्रचना झाली आणि आमचा पत्रकार कक्ष मंत्रालय इमारतीच्या दक्षिण बाजूकडून उत्तर बाजूकडे गेला. त्याशिवाय प्रस्तावित जागाही कमी करण्यात आली. तोपर्यंत वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र थोरात आले होते. त्यावेळचे मुख्य सचिव जयंत बांटिया आमचे काही ऐकायला तयार नव्हते. मग थोरात यांच्या नेतृत्वात आम्ही अजितदादांकडे गेलो आणि त्यांना सर्व गणित समजावून सांगितलं. त्यांनी तत्काळ आदेश देऊन आम्हाला पूर्वी इतकी जागा प्रेस रूमला दिली. आता तिसरा किस्सा, चांदीच्या ताटात जेवण. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची मुलाखत घेण्याचा योग आला होता. त्यावेळी अजित पवार आग्रहाने आमच्याबरोबर जेवले होते. चांदीच्या ताटात वाट्यांमध्ये जेवणाची ती माझी अशी पहिलीच वेळ होती. चौथा किस्सा, पारदर्शक कारभार. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी एका मुलाखतीच्या वेळी त्यांच्या अँटी चेंबरमध्ये ते आणि मी बसलो होतो. त्यावेळी पिंपरी चिंचवड मधील अनधिकृत कामे तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ते तोडकाम पिंपरी चिंचवड महापालिका करत होती. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे तोडकाम थांबवण्यासाठी विनंत्या येत होत्या. असाच एक फोन त्यांना आला. त्यांनी तत्काळ पालिका आयुक्तांचा फोन लावला आणि तोडकामाची कारवाई निवडणुका होईपर्यंत थांबवा असं सांगितलं. कसं थांबवायचं ते सुद्धा त्यांना सांगण्यात आलं. मुद्दा हा की एका पत्रकाराच्या समोर असे आदेश देताना अजित पवार यांनी मागे पुढेही पाहिलं नाही. आता 5वा किस्सा, एकदा अजित पवार यांच्याकडे त्यांचा एक कार्यकर्ता काहीतरी निवेदन घेऊन आला. तो जर्किन म्हणजे थंडीत कपड्यांवर बिनाभायांचे घातले जाणारे जॅकेट घालून आला होता. आतमध्ये शर्ट वगैरे काही नव्हतं. निवेदन घेतले, त्यावर काय लिहायचे ते लिहिले आणि त्यांनी त्या युवकाला झापलं. हे काय, असे कपडे घालून मंत्रालयात येता का? पुन्हा असा आलास तर उभा करणार नाही. आता 6वा किस्सा, अँटी चेंबर मधली लक्षवेधक पाटी. दादांच्या अँटी चेंबरमध्ये एक पाटी असते, ती लक्ष वेधून घ्यायची. माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या कुणीही पाया पडू नये अशा अर्थाची. इतर राजकारण्यांच्या केबिनमध्ये अशी पाटी नसते.
पण एक अदृश्य पाटी असल्याचा भास होतो आणि त्यावर साहेबांच्या पाया पडावं असं लिहिलं आहे असं सारखं वाटत राहतं. असं आपल्या कार्यालयात लिहिलेला दुसरा राजकारणी मी शोधतोय एवढा प्रागतिक नेता महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. 7वा किस्सा आणि दादांचा राग शांत झाला. गोष्ट 2020 मधली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार बनलं होतं. अजित पवार उपमुख्यमंत्री होते. सरकारच्या सुरुवातीच्या काळात विविध खात्यांच्या तोंड ओळख बैठका होतात. त्यात ठाकरे आणि पवार वेगवेगळ्या घेत असत. कधी कधी आज एकाने घेतली तर लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा घेत असे. त्यावर एक बातमी केली. लगेच दुसऱ्या दिवशी स्वीय सचिव मुसळे यांच्या फोनवरून दादांचा फोन. काहीतरी बातम्या देऊन भांडण लावायचा प्रयत्न करता, तुमची तक्रार करावी लागेल असा स्वर होता. त्यांना त्या बातमीतील त्यांची प्रशंसा करणारा भाग सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा थोडा राग शांत झाला. आता 8वा किस्सा, दादांची शैली आणि आमची शेवटची भेट. 13 डिसेंबर 2025 रोजी नागपूर अधिवेशनात सुयोग निवासस्थानी झाली. ते सकाळी पत्रकारांना भेटायला आले होते. त्यांच्या मुलाच्या गाजत असलेल्या कथित जमीन घोटाळ्याबद्दल 2 प्रश्न विचारले. पहिल्याचं उत्तर टिपिकल राजकीय दिल्यावर दुसऱ्याचं स्वतःच्या शैलीत ठाशू बेफिक्रीत दिलं त्यांनी. पत्रकार सुरेंद्र गांगण यांनी हे 8 किस्से सांगितले. याच किस्स्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? दादांच्या पाया पडू न देणं, मुलं अधिक न होऊ देण्याचा सल्ला देणं, याकडे तुम्ही कसं बघता? तुमच्याकडेही अजितदादांबद्दल असेच काही किस्से असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. निवडक किस्से तुमच्या नावासह आम्ही अशाच प्रकारे सांगू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या लाडक्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.